बॉलर नेम. आरबीसी नालबंदी वर्सेस जय सेवालाल रसायनी चालू सामना. आणि हॅलो हॅलो चेक हॅलो. आणि मोठो फटका मारेल प्रयत्नात 1 रन. हे एक धावेसोबत एकूण धावसंख्या वेगीच 12 रन. दुसरं ओव्हर प्रगतीपट्टेपचं स्ट्राईक केपचं ऋतिक आणि नॉन स्ट्राईक केपचं रोहित चव्हाण. ऋतिक देखा काही कर्ज आपण संगीत सरू दुसरं षटकेर दुसरं बॉल. आणि हा एकदम रिव्हर्स शॉट मारण्याचं थर्ड मारेल उपरेन चौका. हे चौकारी सोबतच एकूण धावसंख्या वेगळी जात 16. सोळा धावा आणि दुसरे षटक चालू आहे. बघूया रोहित परत बॉल उचलून मारलेला बॉल जातो निश्चितच हवाई फार. आणि अंपायरचा इशारा 6 रन षटकार. एक जबरदस्त शॉट इथे मिडॉनच्या वरून मारलेला आहे मंचाच्या दिशेने. 6 रन. रोहित चव्हाण ऋतिक रोशन प्रमाणेच कामगिरी करतोय ऋतिक. आणि शिवमला इथे बॅक टू बॅक बाउंड्री कमबॅक करण्याची गरज. शिवम परत रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु इथे बीट केलेला आहे. चांगला कमबॅक केलेला इथे शिवमनी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना इथे ऋतिक. बघूया पुढचा बॉल. शिवम सामना करेल रोहित. आणि एक ऑफ स्टंपच्या बाहेरून जाताना हा बॉल रेषेच्या बाहेरून. आणि अंपायरचा इशारा हा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे ते रसायनीला जय सेवालाल रसायनी. पुढचा बॉल बघूया. एक यॉर्क लाईनचा हा बॉल स्ट्रेट दिशेने ढकलला आहे. 1 धाव पूर्ण. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आरबीसी नालबंदी. पुढचा बॉल शिवमचा. आणि हा एक उचलून मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने परंतु चांगला क्षेत्ररक्षण इथे आरबीसी कडून. निर्धाव चेंडू. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा 24. एकूण 24 धावा. रसायनीला इथे चांगला टार्गेट द्यावं लागेल. आरबीसी मध्ये आरबीसी संघ चांगला नावाजलेला आहे आणि नवीन षटकार घेऊन येत आहे गोलंदाज. रोहित अष्टपैलू खेळाडू आहे. आणि स्ट्राईक वर आहे रोहित.
रोहित वर्सेस रोहित. बघू कोण सरशी करतो. रोहित हा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येतोय. रोहित सॉरी ऋतिक आहे स्ट्राईकवर ऋतिक आणि गोलंदाज रोहित. रोहित घेऊन येतोय वैयक्तिक पहिला आणि हा पहिला चेंडू. बघूया ऋतिक काय करतोय आणि हळूच हा बॉल फुल केलेला आहे. बॉल जातोय हवेमध्ये. बॉल जातोय बाउंड्रीच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, 3 धावा घेण्याचा इथे प्रयत्न. 3 धावा पण पूर्ण झालेल्या आहे. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर प्रकारे इथे रनिंग केलेली आहे. 3 धावा पूर्ण आणि 3 धावेसोबतच एकूण धावसंख्या झालेली आहे 27. 27 लॉस ऑफ 1 विकेट आणि तिसरे षटक इथे प्रगतीपटावर आहे. अमोल राठोड मंचावर या. हा रोहित वर्सेस रोहित. आत्ता बघूया रोहित वर्सेस रोहित. पुढचा चेंडू रोहितला फुलटॉस एकदम पायामध्ये टाकलेला चेंडू. यॉर्क. 1 धाव पूर्ण, 1च धाव. फिल्डर पण रोहितच आहे. 1 धाव. चांगला कमबॅक इथे रोहित. याच्या आधीच्या चेंडूवर 3 धावा होत्या. नंतर एक पायामध्ये चाकलेला चेंडू. 1 धाव. पुढचा चेंडू रोहित सामना करेल ऋतिक. एकूण धावा झालेल्या आहे 28. तिसरे षटक रोहित ऋतिक. चांगला बॉल लेग स्टंपच्या बाजूने जातोय परंतु निर्धाव. पुढचा चेंडू रोहित आणि ऋतिक खेळतोय 210च्या स्ट्राईक रेटनी. 7 बॉल 15 रन आहे. पुढचा चेंडू रोहित सामना करेल ऋतिक. सेम बॉल ढकलाय बाउंड्रीच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पण घेण्यासाठी जातोय. 2 धावा पण पूर्ण. एकदम चांगली रनिंग इथे ऋतिक आणि रोहित मध्ये. उत्कृष्ट खेळाडू आहे ऋतिक. एकदम हातातून चोरटी धाव घेतलेली आहे. 2 धावा. 2 धावेसोबतच एकूण संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. तिसरे षटक प्रगतीपटावर आहे. रसायनी एक चांगला नावाजलेला संघ आहे. रसायनी वर्सेस RBC नालबंदी. बघूया पुढचा चेंडू स्लोवर. बॉल जातोय रेषेच्या बाहेरून. अंपायरचा इशारा निश्चितच वाईड. एक अतिरिक्त धाव इथे रसायनी जय सेवालाल रसायनीला मिळालेली आहे आणि एक अतिरिक्त धावसंख्येसोबत एकूण धावसंख्या 31. 31. रोहित सामनाकडे ऋतिक. ऋतिकने एक फटाकेबाज फलंदाजी केलेली आहे. 4, 6, 3, 2. बघूया पुढचा चेंडू रोहित सामना करेल ऋतिक आणि हा बॉल ऑफ दिशेने मारलेला आहे. गॅप मध्ये निश्चितच चौकार. 4 धावा घेतलेल्या आहे ते चौकार मारून आणि एक उत्कृष्ट फलंदाजी करताना ऋतिक. आणि ऋतिक 9 बॉल मध्ये 21 धावावर खेळतोय. अमोल राठोड कुठे असाल तर मंचावर या. पुढचा चेंडू रोहित सामना करेल ऋतिक. रोहितला कमबॅकची गरज. उचलून मारलेला बॉल जातोय थर्डमॅनच्या दिशेने. थर्डमॅन समोर आणि फील्ड आउट खूप तेज आहे इथे आणि निश्चितच हा चौकार. 4 रन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 39. जय सेवालाल रसायनी पनवेल. 10 बॉल 25. ऋतिक खेळतोय. वैयक्तिक स्कोर आहे ऋतिकचा 10 बॉलवर 25. आय थिंक 250चा स्ट्राईक रेट. उत्कृष्ट फलंदाजी करताना इथे रसायनी संघाचे खेळाडू ऋतिक आणि रोहित. बघूया पुढचे षटक कोण घेऊन येते ते. अमोल राठोड कर्णधार
आयोजक आणि अविनाश राठोड लवकर या. पुढचा चेंडू पुढचा चेंडू बघूया काय होते. आणि एक रनअप घेताना बॉलर थोडा विचार विनिमय करतोय. बॅट्समन बॉलकडे चेक करतायत. अंपायर बॉलला काय झालंय? मॅच सुरू करा. फायनल आपल्याला 6 ओव्हरची खेळायची आहे, त्यामुळे अंपायरना विनंती आहे लवकरात लवकर मॅच सुरू करा. तो बॉल घेऊन या तिकडे, थ्रो केलाय समोर. अमोल राठोड कुठे गेले असाल तर लवकर मंचावर यावे. हा, हिरा भाऊ वाट बघते. हा, हॅलो हॅलो. अंपायर ताबडतोब मॅच सुरू करा प्लीज. इतर खेळाडूंनी कोणी बोलू नये. अमोल जाना आधी सुरू कर. त्यानंतर किती मॅच आहे? आणि अमोल प्लीज कम बॅक. चालू सामना जय सेवालाल रसायनी पनवेल वर्सेस RBC नालबंदी या दोन नावाजलेल्या संघामध्ये हा सामना चालू आहे. बघूया कोण बाजी मारतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झालेली आहे ती 39-39. पुढचे षटकार घेऊन येते. बॉलर नेम काय? बॉलर नेम अभि. आणि स्ट्राईकवर आहे रोहित चव्हाण. आतापर्यंत 1 6 मारल्या रोहित चव्हाण. पुढचा बॉल परत बॉल आहे हवेत मंचाच्या दिशेने. खेळाडू खाली रोहित आणि एक जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे. विकेट. अभि एक लोअर फुल टॉस टाकला होता, पण चांगल्या प्रकारे त्या बॉलला कलेक्ट नाही केलं बॅट्समॅननी. रोहित आणि झेलबाद येऊन परत येतोय रोहित. एक षटकार मारण्याचा प्रयत्न केला रोहितने. नवीन बॅट्समॅन रोहित राठोड. रोहित चव्हाण आउट येऊन येतोय आणि त्या जागेवर रोहित राठोड जातोय. ऋतिक रोहित. आत्ताची स्थिती अशी की रोहितने स्ट्राईक द्यावे ऋतिकला, कारण ऋतिक हा सेट झालेला बॅट्समॅन आहे.
एक चांगला फलंदाज आणि चांगला स्कोर केलेला आहे वैयक्तिक आणि संघासाठी पण. पुढचा चेंडू अभि सामना करेल तो रोहित राठोड. उचलून मारण्याचा प्रयत्न, बॉल जातोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एक धावावरच समाधानी मानावं लागेल इथे रोहितला. आणि या एक धावेसोबत धावसंख्या झाली 40. चौथे षटक प्रगतीपटावर आहे. अभी नहीं तो कभी नहीं. अभी आपको बहुत जबरदस्त कामगिरी करनी पड़ेगी. अभी को देखते दूसरा बॉल. ऋतिक वैयक्तिक 25 धावा करून खेळतोय. अशाच कामगिरीची सध्या गरज आहे संघाला. ऋतिक अभि परत कट करण्याचा प्रयत्न, छोटीशी अपील इथे, नॉट आउट. निर्धाव चेंडू, एकदम बाहेरच्या दिशेने टाकलेला हा चेंडू. हा वाईड यॉर्कर. पुढचा चेंडू अभि सामना करेल ऋतिक. बघूया पुढच्या चेंडूवर ऋतिक काय करतोय. आणि हा उचलून मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण पूर्ण झालेली आहे. इथे अतिशय चांगली रनिंग इथे रोहित आणि ऋतिक आणि रोहित मध्ये उत्कृष्ट रनिंग. 2 धावा. चौथे षटक प्रगतीपटावर आहे. अतिशय जीव लावून खेळत आहे ते ऋतिक रोहित. आणि अभी बोल रहे हो. हा किती 4 बॉल झालेले ते. स्ट्राईकवर आहे ऋतिक. गोलंदाजी अभि. पुढचा चेंडू आणि मिसफील्ड झालेली आहे इथे पॉइंट कडून. गल्लीमध्ये हा बॉल गेलाय. चौकार. 4 रन. अतिशय चांगल्या प्रकारे इथे बॉलिंग केलेली आहे अभिने, परंतु इथे फिल्डर कडून मिसफील्ड. कीपरच्या बाहेरून हा बॉल गेला होता. उचलून मारल्यावर बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. 6 रन. बॅक टू बॅक बॅन्ड्री इथे रसायनी संघाकडे मिळत आहे ऋतिकच्या रूपामध्ये. आणि या 6 रनासोबतच रसायनी जय सेवालाल रसायनी पनवेल या संघाची 50 झालेली आहे. टाळ्या. 1 धावा. 52. एकूण धावा 52. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 52. नवीन बॉलर रोशनला स्वतःच्या नावासारखी कामगिरी इथे करावी लागेल. संघासाठी कुठेतरी प्रकाश घेऊन यावं लागेल. संघाचं नाव रोशन करावायचं असेल तर एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52. 52. आणि
ऋतिक उत्कृष्ट फलंदाज, वैयक्तिक स्कोर आहे 37. एकदम जबरदस्त इथे फलंदाजी करत आहे ऋतिक. 14 बॉल. पुढचा चेंडू आणि हा रनआउटची अपील झालेली आहे. इथे छोटीशी लेग बाय रन घेण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इशारा, रनआउट. एकदम हातात हा चेंडू होता आणि ऋतिक ऋतिकला गरज नव्हती रन घेण्याची, आणि कारण चेंडू कीपरच्या हातात होता. कुठेतरी 1 सेकंड लेट झालाय आणि अंपायरचा इशारा, रनआउट. ऋतिकने अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. 37 रन. लाजवाब बॅटिंग. 37. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. ऋतिकची जागा घेतोय अर्जुन. बघूया अर्जुन ऋतिक सारखी कामगिरी करतात का. एकूण फक्त रसायनी पनवेलच्या फक्त या इनिंगच्या 5 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू मध्ये बघूया किती स्कोर वाढवतात. स्कोर आहे एकूण 52. अर्जुन, रोशन चांगला रनअप सर्कल पासून रोशनचा सामना करेल. अर्जुन एकदम यॉर्क मध्ये हा बॉल पायामध्ये टाकलेला आणि फक्त 1 धाव, ते पण लेग बायच्या दिशेने. 53. जय सेवालाल रसायनी. 53 स्कोर झालेला आहे आणि शेवटचे षटक प्रगती पटावर आहे. रोहित राठोड आणि उचलून मारण्याचा प्रयत्न. बॉल जातोय बाहेरून, पण अंपायरचा इशारा, नो बॉल. एक अतिरिक्त धाव आणि फ्री हिटचा इशारा इथे. एक अतिरिक्त धाव रसायनी संघाला मिळालेली आहे. रोहित राठोड. पुढचा चेंडू अजून ऑफ स्टंपच्या बाहेरून जाताना हा बॉल रेषेच्या बाहेरून, अतिरिक्त धाव, वाईड. 2 अतिरिक्त धावा मिळालेल्या आहेत जय सेवालाल रसायनी आणि फ्री हिट कंटिन्यू आहे. पुढचा चेंडू रोशन सामना करेल. रोहित, फुल टॉस. जातोय बॉल एकदम गॅप मध्ये ऑफच्या दिशेने आणि चौकार. परत नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. या चेंडूमध्ये एकूण 5 धावा मिळालेल्या आहे. 1 अतिरिक्त धाव आणि नो बॉलच्या रूपाने 1 धाव आणि 1 चौकार. एकूण 5 धाव संख्या आलेली आहे. या 5 धावाबरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 60. अजून 4 बॉल, 4 चेंडू शिल्लक. रोहित राठोड अशा चौकार आणि षटकाराची गरज आणि संघाला अपेक्षा पण आहे तुमच्याकडून. रोहित, इथे रोशनला कमबॅकची गरज. 2 अतिरिक्त चेंडू टाकलेले आहे रोशननी. पुढचा चेंडू रोहितसाठी आणि एक चांगला बॉल जातोय हवेत. फिल्डर खाली, कोणीच नाहीये. 1 धाव पूर्ण, 2 धावा पण पूर्ण झालेल्या आहे. परत एक अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न.
परत हा एक नो बॉल. दोन धावा प्लस एक अतिरिक्त धाव, नो बॉल. अशा एकूण या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहे. 4 बॉल अजून शिल्लक आहेत. अविनाश राठोड मंचावर या. आमचे केसुला 11 क्रिकेट संघाचे उपकर्णधार अविनाश राठोड. आणि दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय रोशन. सामना करेल सचिन राठोड, रोहित राठोड सॉरी. पुढचा चेंडू लगातार 3 नो बॉल टाकले ते. फ्री हिट चालू. पुढचा चेंडू उचलून मारे बॉल जातोय गॅप मध्ये. निश्चितच चौकार. 4 रन. बॉल घेऊन या. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो सचिन राठोड. धडाकेबाज फलंदाजी सचिन कडून. एकूण धावसंख्या 67. 2-3 अतिरिक्त नो बॉल, 2 बाउंड्री. बघूया पुढचा चेंडू. रोशनला कमबॅकची गरज. ज्या दिशेने चेंडू टाकतोय त्या दिशेने फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवण्याची गरज इथे रोशनला. दरम्यान पुढचा चेंडू रोशन. सामना करेल रोहित राठोड. पुढचा चेंडू बघूया. परत मिसफीड छोटीशी रोहित कडून. 1 धाव पूर्ण, 2 धावा पण पूर्ण. दोन धावा बरोबर एकूण धावसंख्या 69. पुढचा चेंडू रोशन. सामना करेल सचिन. बॉल हवेत आणि कॅच आउट. अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे ते रोहितने. परंतु एक मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट टाकली ते सचिनने, रोहितने सॉरी. आणि रोहितची जागा घ्यायला जातोय साहिल. बघूया साहिल. हा राहुल सॉरी, राहुल. रोशन राहुल. पुढचा चेंडू रोशनचा राहुल साठी. शेवटचे पुढचा चेंडू आणि उचलून मारले. बॉल आहे हवेत. बॉल जातोय किप्परच्या बाजूने. कॅच आउट. आणि या विकेट सोबतच षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर जय सेवालाल रसायनी पनवेल या संघाचा स्कोर आहे 69. अतिशय धावांचा डोंगर इथे उभा केलेला आहे रसायनी पनवेल या संघाने. आरबी 69, 72 विन. चौदाचा स्ट्राइक रेट हवा आहे तो आरबीसी नालबंदीला. प्रति ओव्हर 14 रन.
अमोल राठोड, अमोल राठोड, अमोल राठोड कर्णधार आयोजक अमोल राठोड. आरसीबी नाणेबंदी यांना जवळजवळ मला वाटतं 70 धावांची आवश्यकता आहे. अतिशय वायुगर रसायने चांगल्या प्रकारे फटकेबाजी करून जवळजवळ 70 धावाचा मोठा डोंगर आरसीबी नाणेबंदीसाठी उभा केला आहे. तेवढेच तुलनेबळ बल्लेबाज पण आहेत आरसीबी नाणेबंदीकडे. रोहित राठोड असतील, मुंबई पोलीस वरळी येथे सध्याला ते कार्यरत आहेत. त्यांच्याच जोडीने मला वाटतं त्याचं नाव कळवायचं आहे. आरसीबी नाणेबंदी 12 खेळाडू कॉम्पिटिटर्स मध्ये पाठवा. समाधान भाऊ इकडे खेळाडू कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे. अभिषेक अतिशय स्फोटक बल्लेबाज रोहित राठोड वर्सेस अभिषेक. दरवर्षी आपण आरबीसी नाणेबंदी यांचा गेम बघितलेला आहे. परंतु आमचे जे मित्र सहकारी म्हणून रवी पवार यांचं आगमन होत आहे, तरी मी त्यांचं स्वागत करायला इच्छित करतो की रोहित राठोड यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. रोहित पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आहे केसुला प्रतिष्ठानच्या वतीने. उत्कृष्ट असा सामना पाहायला भेटेल. अतिशय ताकदीचे दोन्ही संघ आहेत. रोहित अतिशय स्फोटक बल्लेबाज आहेत ते. त्यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार आणि षटकाराचीच बोली बोलते त्यांची बल्ला ते समोरच दिसेल. आणि त्यांच्याच जोडीने आहेत ते अभिषेक आणि राहुल. उत्कृष्ट असा गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये तो हिरो होता, वन साइड हिरो. 2 ओव्हरमध्ये त्याने अर्थ काहीतरी 10-12 धावा फक्त दिलेल्या आहेत आणि समोरच्या संघाला पराभूत करण्यात ते यश आलेले आहे. बघू आता राहुल सामना करेल तो अभिषेक. दोघं तेवढ्याच ताकदीचे संघ. एक तेरी तो मी एक मेरी या तरीकेने हा सामना होईल, कारण की दोघे तुल्यबळ संघ आहेत. पाच ओव्हरचा सामना असेल. कंपल्सरी चेस. 70 धावांचा टार्गेट आहे आरसीबी नाणेबंदी समोर. सामना करेल अभिषेक. पहिलाच बॉल उत्कृष्ट असा टाकला राहुल यांनी. मला वाटतं ती शाईन बॉल आहे आणि यष्टाच्या धावामध्ये एक धावभर. कोणताही बॉल नसताना पण एक धावामध्ये यष्टाच्या माध्यमातून अतिशय रावळपिंडी एक्सप्रेस सेवकतरची आठवण दिल्यासारखाच बॉलर राहुल टाकत आहे. अतिशय स्पीड आहे त्यांच्या बॉलिंगमध्ये. वाळवेगर रसायनी
दुसरा बॉल आणि मला वाटतं हा 6 धावांसाठी असेल. उत्कृष्ट असे बल्लेबाज आहेत अभि. कारण मी अगोदर सांगितलं होतं की आरसीबी नालबंदी हा अतिशय ताकदीचा संघ आहे. त्याच्यामध्ये अतिशय स्फोटक बल्लेबाज. जरी बॉलिंग मध्ये तुम्ही डोंगर उभार केला असेल पण टार्गेट करण्याची क्षमता आरसीबी नालबंदीकडे जरूर आहे. पहिल्याच बॉल हा षटकार आहे. डीजे आहे की नाही? डीजे आहे बंद केलाय. कोमल सिंग आरसीबी नालबंदीचे संघमालक मुंबई पोलीस मध्ये सध्याला कार्यरत आहेत. उत्कृष्ट असे बल्लेबाज पण आहेत ते. मला वाटतं आज सतीश भाई दिसत नाहीयेत. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट संघमालक नेहमीच त्यांची ओळख आहे आरसीबी नालबंदीच्या माध्यमातून. दुसरा बॉल परत लेग साईडच्या दिशेने मारला आणि मला वाटतं कोणताही फिल्डर नाहीये आणि 4 धावा. 2 बॉलवरती 2 चांगले फटके मारलेत अभिषेकने. 2 बॉलमध्ये जवळजवळ 11 धावा झालेल्या आहेत. अतिशय फास्ट चाललेला हा स्ट्राईक रेटचा सामना. आरसीबी नालबंदी जवळजवळ 550च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो अभि. 2 बॉलमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. असंच चालत राहिलं तर मला वाटतं आरसीबी नालबंदी संघ हा विजय ठरू शकतो. कारण राहुल अतिशय स्फोटक गोलंदाज आहे. त्याच्यावरती हवी पडलाय तो अभिषेक. कोणत्याही क्षणी राहुल पण वापसी करू शकतो. जरी 2 फटके आले असतील तरी तुम्ही वापसी करू शकतो. राहुलमध्ये तेवढी क्वालिटी आहे गोलंदाजीमध्ये. पण अभिषेक पण हार मारणारा प्लेअर नाहीये. राहुल सामना करेल तो अभि. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारला वाटतंय आणि 4 धावा. कोणताही फिल्डर नाहीये तिथे. अतिशय स्फोटक बल्लेबाजी म्हणावं लागेल अभिषेकच्या माध्यमातून. जवळजवळ आरसीबी नालबंदीचे 15 धावा झालेल्या आहेत 3 बॉलमध्ये. खूपच चांगली सुरुवात म्हणावी लागेल नालबंदे यांची. असं जर द्यायला लागलं वावेकर रसायनी तर जरूर सामना तुमच्या हातातून जाईल. कुठेतरी रनाची गती तुम्हाला थांबावं लागेल. कारण की वारंवार चौकार षटकार. मला वाटतं बॉल हरवलेला आहे. दुसरा बॉल भेटेल. नवीन बॉल तो नवीन पहिल्याच वरच पॉवर प्लेअर वरच नाही. आरसीबी नालबंदी काय नामचं भाऊ तुम्हाला? धर्मराज उत्कृष्ट असे खेळाडू. सध्याला वया हिशोबाने आपले रिटायरमेंट त्यांनी घोषित केलेली आहे. कोमल भाऊ यांचेच लहान बंधू. 3 भाऊ ग्राउंड मध्ये आपल्याला दिसेल. त्रिमूर्ती इथे उपस्थित आहे. कोमल भाऊंचे रामसिंग असे काय उत्कृष्ट असा षटकार मारला योसेफच्या माध्यमातून. षटकार काय बल्लेबाजी करतोय अभि. मला वाटतं बॅक टू बॅक दुसरा बॉल त्यांनी हरवलेला आहे. मला वाटतं केसला प्रतिसादला हा मोठा झटका असेल. कारण की तुम्ही 2 बॉलमध्ये 2 बॉल हरवलेले आहेत. 1 बॉल 80 रुपयाचा आहे म्हणजे 160 रुपये नुकसान झालंय आमचं जवळजवळ. तरी मी कमिटी केसला प्रतिसादचे जे कमिटी मेंबर असतील त्यांनी आतमध्ये जाऊन बॉल घेऊन यायचं आहे. कारण की आपल्याला बॉल आज फायनल डे आहे तर बॉलची आवश्यकता लागेलच. अमोल सर केशिला प्रतिष्ठानचे प्रतिनिधी त्याच्यासोबत असतील गजू भाऊ. हा खूपच सुरेख बल्लेबाजी म्हणावं लागेल अभिच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये अभिने जवळजवळ 20 धावा वैयक्तिक ठोकल्या आणि संघाच्या जवळजवळ 21 धावा झालेल्या आहेत. काय स्ट्राईक रेट आहे अभिचा 400चा म्हणायला लागतं 500चा. अतिशय स्फोटक बल्लेबाजी म्हणावं लागेल अभिकडून.
मी बोललोच होतो की नालबंदी अतिशय स्फोटक संघ आहे. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारला. मला वाटतं हा पण 4 धावा. खूपच सुरेख दिशा, फक्त दिशा दिली बॅटला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना अभि. खूपच सुरेख 25 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल आणि 25 धावा. काय बल्लेबाजी आहे. असेच बल्लेबाजी पाहायला असेल तर मला वाटतं ग्राउंड थोडा अर्ध्या तासामध्ये पूर्ण ग्राउंड खचाखच भरून जाईल. कारण की अशा बल्लेबाजामुळेच प्रेक्षक वाढतात. जो माणूस घरून युट्यूबवरती बघत असेल त्याला वाटत असेल की अभिची बॅटिंग बघायला मला ग्राउंडवरती जावं लागेल. अतिशय स्फोटक बल्लेबाज अभि राहुलवरती पूर्णतः हावी होत आहेत. शेवटचा बॉल. परत एकदा रिशिफ्ट मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं हा डॉट बॉल असेल. राहुलने वापसी केली आहे आणि मला वाटतं हंपरचा डिसिजन नो बॉल आहे. खूपच अनुभवी अंपर आहेत आमचे मित्र महेश पवार सर आणि मुंबई पोलीस सुनील भाऊ. खूप खूप अनुभव आहे त्यांच्याकडे. नेहमीच कोणताही डिसिजन हा चुकीचा देणार नाही आहेत. दोन्ही संघ आम्हाला सारखेच आहेत. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. हा फ्रीड असेल मला वाटतं. थर्ड अंपायरचं काम पाहतील आमचे केसला प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भाऊ. आपले बदलापूरचे नायक म्हणून ज्यांची वेगळी ओळख आहे त्यांचे पुत्र अर्पण राठोड थर्ड अंपायरच्या माध्यमातून असतील ते. मला वाटतं नो बॉल आणि फ्री असेल आता अभिला. त्याचा जरूर फायदा षटकार आणि चौकारच्या घेतीलच ते. काय बॅटिंग करतोय अभि पण बाण्यासारखीच. 5 बॉलमध्ये जवळजवळ 25 धावा आणि 1 नो बॉल म्हणजे 26 धावा झालेल्या आहेत. आणि अजून ओव्हर संपलेला नाहीये. 1 बॉल अजूनही बाकी आहे. अजून रोहित नाही स्ट्रोकलेच आहे. मला वाटतं हा परत एक्स्ट्रा धाव. वाईड बॉल. परत नो बॉल कंपल्सरी फ्री अट असेल कारण की वाईड बॉल आहे. अभि काय थांबायचं नाव घेत नाहीये. बॉलरवरती प्रेशर कंपल्सरी प्रेशर टाकून बॉलरची दिशा भडकवलेली आहे अभिनी. मला वाटतं हाय बॉलवरती चौकार षटकार येऊ शकतो. आणि परत फेअरचा बॉल आहे. कोणताही प्लेअर नाही मला वाटतं इथे. आणि 4 धावा. खूपच सुरेख अशी बल्लेबाजी अभिच्या माध्यमातून बघावं लागेल. आणि 31 धावा झालेल्या आहेत जवळजवळ स्कोअर बरोबरती. खूपच मला वाटतं हा काल आणि आज कवी निरंजन मुंडे सरांचं आगमन झालंय. तरी मी केशवला परिस्थिती त्यांचं स्वागत करतो. तर त्यांचा सत्कार 31 धावा झालेल्या आहेत. कवी रंजन मुंडे सरांचं आगमन झालं आहे. तरी मी केशवला परिस्थिती त्यांचं स्वागत करतो. त्यांचा सत्कार अमोल भाऊ राठोड हे करतील. मुंडे सर तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित दिली त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मला वाटतं मनोहर भाऊ त्यांचा सत्कार करतील. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करायचं आहे. मनोहर भाऊ हिरामन भाऊ बॉलर नेम सांगाय. मला वाटतं हा संकेत काय नाव सांगायचंय बॉलरचं. वसंत. खूप चांगला बॉलिंग मागे पहिल्या मॅच मध्ये त्यांनी केली होती. मला वाटतं यष्टाच्या बाबतीत 1 धाव. सुरेख बॉलर म्हणावं लागेल वसंतचं. मोगाच्या मॅच मध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती वसंतने. तोच वसंत जाधव आता सामना करेल अभि. अतिशय स्फोटक बल्लेबाज अभि. मला वाटतं 600च्या स्ट्राईकने खेळत आहेत ते. नाही 500च्या स्ट्राईक आहे. मग 6 बॉलमध्ये जवळजवळ 30 धावा वैयक्तिक ठोकल्यात आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. अभि
वायगर रसायनाला मॅच जिंकायचं असेल तर आबीची विकेट घ्यावीच लागेल, कारण की तोच क्रीजवरती राहिला तर मला वाटत नाही की तो 5 ओव्हर पूर्ण करेल, त्याच्या अगोदर सामना विजय करून ठेवेल. त्याच्यामुळे विकेट घेणे खूप गरजेचं असेल वायगर रसायन या संघाला. बघू आता वसंत सामना करेल आबी. परत एकदा रोशी पाहण्याचा प्रयत्न आणि मला वाटतंय हंपरने विकेट दिलेला आहे. हंपर डिसिजन लास्ट डिसिजन. अभि उत्कृष्ट गोलंदाज बल्लेबाज आहेस तू. हंपरचं डिसिजन योग्य असणार आहे, त्याच्यामुळे बाहेर यायचंय. खेळाडू उतरी दाखवायची. खूपच चांगल्या प्रकारे आपण बॅटिंग केल्यात अभि. चांगलं आमचं मनोरंजन केलं तुम्ही. तुमच्याकडे तेवढे धुरंधर बल्लेबाज आहेत पाठीमागे, पण मला वाटतं शिवम UP वरून बिलॉंग करतात. अतिशय स्फोटक बल्लेबाज शिवम. मागच्या शेवलाल चषक मध्ये 1 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना शिवमने लगातार 1 बॉल मध्ये षटकार ठोकून आपल्या संघाला विजय करून दिलाय. तो शिवम आता क्रीजवरती येतोय आबीची जागा घेऊन. 1 सेट गया तो दुसरा वापस फिर से आ गया. किस वायगर रसायन या संघाला 1 से बढ़कर 1 तोडबळ खेळाडू आपल्याला RCB नारबलदी संघामध्ये दिसेल. वसंत खरोखरच चांगल्या रीतीने त्यांचं सचिन भाऊ राठोड नडला की तोडला संघाचे संघमालक सर्वसा त्यांचं आगमन झालंय. मी तरी केशवला प्रतिष्ठानच्या वतीने त्याचं स्वागत करतो. काल मॅच खेळून गेलेत वाटतं जवळजवळ. 1 साइड मॅच करून ओपनिंग गेले होते सचिन. आणि बॅक टू बॅक विकेट. काय चाललंय ग्राउंड मध्ये. 1 से बढ़कर 1 धुरंधर बल्लेबाज. काहीच समजू शकला नाही. शुभम सारखा प्लेअर पहिल्याच बॉलवरती विकेट म्हटले हा RCB नारबलदीला सगळ्यात मोठा झटका म्हणावा लागेल. काही स्फोटक बल्लेबाज शिवम ज्याची ओळख आहे. 1 साइड मॅच फिरू शकतो तोच प्लेअर आता विकेट घेऊन माघारी परततोय फायनलमध्ये. मोठा झटका म्हणावा लागेल, कारण की जसा आबी गेला तसा आम्हाला वाटलं की शिवम पण आहे, पण शिवम पण बॅक होतोय. मोठा झटका आणि त्याची जागा घेऊन आता रोहित. आता रोहित दोघं भाऊ कॉम्बिनेशन. खूपच चर्चेचा सामना असणार हा. मी बोललो होतो पहिल्या ओव्हरमध्ये जरी 31 धावा आल्या असतील तर वसंत हा माझ्या टीमचा वसंत आणि विकास कसा व्हायचा ते मी दाखवणारच होते. तेवढ्याच गोलंदाजीमध्ये ते दाखवत असताना वसंत जाधव बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिक चान्स. वसंत अर्पण करू सर. 32 धावा झालेल्या आहेत. मला वाटतं 1च धावा आली या ओव्हरमध्ये फक्त, आणि 2 विकेट तुल्यबळ बल्लेबाज आउट झालेले आहेत. ऑफसाईडच्या दिशेने खूपच चांगला असा ग्राउंड लेवलचा शॉट म्हणावा लागेल राहुल द्रविडच्या सारखा. आणि 1 धाव 2 धावा पूर्णतः चांगल्या रीतीने पूर्ण करून संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. 34 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू. रोहित स्ट्राईकला पण रोहित आणि नेक्स्ट रनला पण रोहितच आहे. रोहित राठोड अतिशय स्फोटक बल्लेबाज आहेत नॉस्टॉर्गला. परत एकदा खूपच सुरेख असा बॉल म्हणावा लागेल. यारकरलेंचा बॉल होता आणि तेवढाच बॅटने खोदून काढलाय रोहितने आणि 1च धाव. मला वाटतं आता स्ट्राईकला असेल रोहित. आमचे मित्र मुंबई पोलीस उत्कृष्ट असे बल्लेबाज आहेत ते. त्यांची बॅट पण चौकार आणि षटकाराचीच बोली बोलते. ते बॅटच्या माध्यमातून आपल्याला दाखवतीलच. स्फोटक बल्लेबाज म्हणून ज्याची ओळख आहे तो रोहित राठोड आता स्ट्राईकला. वाशिम जिल्ह्यातून लागवड करतात ते रोहित. पहिला बॉल
काहीच समजू शकला नाही रोहित. आणि मला वाटतं वसंत जरा हवी पडतोय बॅट्समनवरती. आणि मला वाटतं 2 षटक पूर्ण झालेले आहेत. 2 ओव्हर षटकाच्या नंतर धावसंख्या झाली ती 35 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट स्ट्राईक रेटने चाललाय, पण उत्कृष्ट असे बल्लेबाज आरसीबी नाणेबंदीला विकेट पर्यंत माध्यमातून झटका लागलाय. अभि आणि शुभम. मला वाटतं 18 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि रोहित जोपर्यंत क्रीजवरती आहे तोपर्यंत ते धावसंख्या त्यांच्यासाठी काहीच नाही आहेत, कारण की अतिशय स्फोटक बल्लेबाज आहे रोहित. आणि दोघं भाऊ रोहित नावकरी. बॅट एकदा रोहितची बॅट चालायला लागली तर ते षटकार आणि चौकाराचीच बोलते. त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला दिशेला जाता फटकेबाजी करावीच लागेल, कारण 18 बॉलमध्ये 36 आणि 35 धावांची आवश्यकता आहे. अभि सारखा धुरंधर प्लेयर आणि शिवम सारखा स्फोटक बल्लेबाज. मोठा झटका आरसीबी नाणेबंदीला लागलेला आहे. झटका जरी लागला असेल तर रोहित अजून क्रीजवरती थांबलेला आहे. मला वाटतं राहुल पहिले ओव्हर अतिशय महागडं ठरलं होतं, पण संघ मालकाने त्याच्यावरती जिम्मेदारी घेऊन परत त्यालाच बॉलिंग दिले, कारण की तेवढाच ताकदीचा बॉलर आहे राहुल. जरी 31 धावा माझ्या पहिल्या ओव्हरला आल्या असतील तरी मी वापसी करू शकतो, याच्या माध्यमातून आपल्याला राहुल दाखवेल. सामना करेल आता रोहित. मॅच कधी इकडे तर तिकडे दोन्ही दिशेने पारदा पूर्णतः सेम चाललेला हा सामना. दोन्ही तेवढ्याच ताकदीचे संघ आहेत. आरसीबी नाणेबंदी वर्सेस वायगर रसायनी. कुमार भाऊचा हा संघ आहे. कुमार भाऊ आज अनुपस्थित आहेत. त्यांचे भाऊ अर्जुन असतील, लीड करत असतील ते कर्णधारच्या माध्यमातून. सामना करेल रोहित. सामना करेल रोहित. खूपच सुरेख आता बॉल होता यारकरलेंचा, खोदून काढले रोहितने आणि 1 धाव पूर्ण. चांगल्या रीतीने आता सामना करेल रोहित. अतिशय स्फोटक बल्लेबाज रोहित. अजून त्याच्या बॅटमधून षटकार आले नाहीत, पण कोणत्याही क्षणी येऊ शकतात, कारण की त्यांची ओळखच आहे की मी चौकार आणि षटकार मारणारच, आणि ते मी आपल्याला दाखवतातच. राहुल उत्कृष्ट असे गोलंदाज. पहिला ओव्हर जरी महागडा पडला असेल तर मी वापसी करू शकतो. संघाच्या कर्णधाराने त्यांच्यावरती जबाबदारी देऊन परत त्यांना जवळ दिली आहे. हाच भरोसा असतो प्लेअरचा. अतिशय उत्कृष्ट असा बॉल खोदून काढला रोहितने आणि मला वाटतं 1 धाव पूर्ण आणि थोडीशी मिस फिल्डिंगमुळे 2 धावा पण पूर्ण झालेल्या आहेत आरसीबी नाणेबंदीचे. धावसंख्या झाली ती 38. 32 धावाची आवश्यकता आहे सध्याला आरसीबी नाणेबंदी संघाला. 16 बॉलमध्ये 32. अजून समाधान राठोड बॅटिंगला आपल्याला पाहायला भेटेल. त्यांची पण फटकेबाजी. उत्कृष्ट असा यारकरलेंचा बॉल होता आणि रोहित काहीच समजू शकला नाही आणि क्लीन बॉल शिल्पला चित करून टाकलंय. खरोखरच संघाने कॅप्टननी का माझ्यावरती भरोसा दाखवला. 21 धावा जरी मी पहिल्या ओव्हरला दिला असेल तर मी वापसी करू शकतो हे राहुल दाखवत असताना पूर्णतः बॅकफूट लावून ठेवलंय आरसीबी नाणेबंदी टीमला. चांगले 3 धुरंधर बल्लेबाज आऊट झालेले आहेत. मला वाटतं अजून रोशन हे पण स्फोटक बल्लेबाज आहेत. यांच्या बॅट चौकार आणि षटकाराने जी बोलते ते दाखवतीलच आपल्याला. मला वाटतं अभिचा विकेट जिथे पडला थोडासा बॅकफुटला गेलाय आरसीबी नाणेबंदी संघ. रोहित काय जास्त करू शकला नाही आपल्या टीमसाठी. बॅक टू बॅक विकेट पडतायत नालबंदी. जर थोडासा झटका लागला असेल, कारण रोहित सारखा प्लेअर
स्क्रीन बोर्ड होऊन जर जात असेल तर आरसीबी नानबीला थोडासा झटका मोठाच लागलाय, कारण की स्कोर अजूनही भरपूर पाहिजेत. 32 धावा, 15 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. रोहित क्रीजवरती थोडंसं थांबायला पाहिजे होतं. एवढी ओव्हर जरी तुम्ही खेळून काढली असती तर दुसरा बॉलर जरूर तुम्हाला भेटला असता, पण तेवढाच ताकदीचा बॉलर राहुल, त्याने पण मला का 31 धावा देऊन माझ्यावरती संघाने भरोसा केलाय. अतिशय उत्कृष्ट, खूपच लेग साईडच्या दिशेने कोणलाय. मला वाटतं कोणताही फिल्डर नाही आहे तिथे आणि चांगल्या रीतीने फिल्डिंग पोहोचले जाताना 2 धावा. 40 धावा झालेल्या आहेत. 30 धावांची आवश्यकता. 13 बॉल 30, सॉरी 14 बॉल 30. आरसीबी नाणबंदी संघ काय हार मानणारा नाहीये. रोशन अतिशय स्फोटक बल्लेबाज, चौकार षटकार मारू शकतात ते पण. बघितलं, मी सांगितलं होतं की हार मानणारी टीम नाही आहे आरसीबी नाणबंदी. आणि षटकार अतिशय स्फोटक बल्लेबाज रोशन. पहिलाच दुसरा बॉल फेसका आले, दुसऱ्याच बॉलला बाउंड्रीच्या बाहेर टाकून दिलाय षटकारासाठी. खूपच चांगली बॅटिंग म्हणायला लागली रोशनच्या माध्यमातून. अजून मला वाटतं 1 बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या झाले ते जवळजवळ रोशन 46, 24 धावांची गरज. 13 बॉल 24. अतिशय चुरशीचा सामना. 1 तेरी तो 1 मेरी. खूपच परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलाय. खूपच सुरेख शॉट म्हणावं लागेल. रोशन अतिशय चलाकीबाजी बल्लेबाजी करत असताना आणि 4 धावा, 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता फक्त सामना राहिलाय 12 बॉल 20 धावाची. जरी आबी आउट झाला असेल, शिवम जरी गेला असेल, रोहित गेला असेल, तरी मी हाय अजून तेच खेळ दाखवत असताना 3 बॉलमध्ये 12 धावा काढलेल्या आहेत रोशनने आणि सामना पूर्णतः आरसीबी नाणबंदीच्या दिशेने झुकलेला आहे. पण मला माहित आहे वावेघर संघ हा पण हार मारलेला संघ नाहीये. कोणत्याही क्षणी ऑप्शन करू शकतात. त्याच्यानंतर जो बॉलर असेल त्याच्यावरती अतिशय प्रेशर असेल, कारण की रोशन चौकाराने षटकाराचीच बोली बोलते. त्याची बॅट थांबावं लागेल कुठेतरी. वावेघर रसायने या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि आरसीबी संघाला थोडासा बॅकफुटला टाकावं लागेल. बघू आता राम राठोड काय करतात. पहिल्या मॅच मध्ये मी बघितलं होतं रामने खूपच चांगले सुरेख बॉलिंग केली होती. तेच आता करतील का. रोहित आणि रोशन खूपच चांगल्या प्रकारे जोडी आहे दोघांची. कोणत्याही क्षणी सामना विजय होऊ शकतो आरसीबी नाणबंदी. तसेच स्फोटक बल्लेबाज सध्याला क्रीजवरती उभे आहेत. 12 बॉलमध्ये 20 धावाची आवश्यकता. नाणबंदी संघ जरा आधार वाटला असेल, कारण की चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून रोशनने खरोखरच आपली कलात्मक दाखवून रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हा चौका हासिल करून घेतलाय. मला वाटतं त्यांचे तरी आज धुरंधर बल्लेबाज आपल्याला आज आलेले नाही आहेत. खूपच तगडा संघ आहे आरसीबी नाणबंदी. मागच्या वर्षीच मला वाटतं फायनलचे दावेदार नाही, उपविजेता हा संघ झाला होता आरसीबी नाणबंदी. बघू रोहित कित्येक आपल्या संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये घेऊन जातो की ह्याच ओव्हरमध्ये मॅच संपवतो. राम तेवढाच ताकदीचा गोलंदाज. किती धावांवरती थांबेल राम त्यांना बघावं लागेल. 12 बॉलमध्ये 20 धावा. खूपच चुरशीचा सामना चालू आहे. पहिलाच बॉल अतिशय उत्कृष्ट लाईन लेनचा बॉल होता आणि डॉट बॉल. एक बॉल डॉट असेल तो नाणबंदी संघाला प्रेशर मध्ये आणेल आणि एक बॉल जसा डॉट होईल तसा रसायनी संघ हा मॅच मध्ये वापसी करेल. सुरेख बॉलिंग बनावं लागेल रामच्या माध्यमातून. रोशन जरा कॉनस देत असताना आपल्या प्लेअरला रोहितला, कारण की डॉट बॉल जर येत असेल तर सामना हा तुमच्यापासून लांब जाईल. मला वाटतं अजून समाधान पण क्रीजवरती आलेला नाही आहे. आरसीबी नाणबंदीचा स्फोटक बल्लेबाज आणि कॅप्टन सतीश भाई आज काही कारणास्तव ड्युटीच्या माध्यमातून अनुपस्थित आहेत. मॅच बघत असतील ते युट्यूबच्या माध्यमातून.
दुसरा बॉल परत एक लेग साईडच्या दिशेने मारलाय. मला वाटतं एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव पण होईल का? आणि मला वाटतं खूपच चांगला असा फिल्डिंग झाली आणि चांगल्या रीतीने मला वाटतं कोणत्याही प्रकारे प्लेअर सुरक्षितरित्या पोहोचलेला आहे आपल्या क्रीजमध्ये. आणि याच्यामध्ये जो जिंकेल संघ तो सेमीफायनल खेळणार आहे. मोर्या इलेव्हन कारेगाव अतिशय ताकदीचा संघ. अशीची तुम्हाला फाईट करावं लागेल. खूपच चुरशीचा चाललेला सामना. एक तेरी तो एक मेरी. कोणत्याही बॉलला वापसी करतात राम आणि एक रोहित. मी पण बॅट माझ्यावरती का संघाने भरोसा दिलाय त्याचा खेळ दाखवत असताना रोहित राम सामना करेल. रोहित अतिशय उंचावून मारलं. मला वाटतं हा झेल खूपच चांगला झेल घेतलाय प्लेअरने आणि रोहितला माघारी परतावं लागेल आणि विकेट. जरा मोठा शॉक म्हणावा लागेल. आणि आता आमचे मित्र संग्राम मंगबाई पोलीस उत्कृष्ट असे बल्लेबाज आहेत. ते पण चौकार षटकार मारू शकतात. कोमल सिंगचे भाऊ लहान बंधू. मी बोलत होतो की आरसीबी नालमंदीने जवळजवळ 8 ते 9 जण पोलीसमध्ये कार्यरत आहेत. चांगली आपली सेवा बजावत आहेत. उत्कृष्ट आता संघ हा संग्राम पूर्ण भाऊबंदचीच टीम आहे. पूर्ण ही नालमंदी. मला वाटतं जळगाव येथून बिलॉंग करतात ते. रामने खरोखरच वापसी करून दिले. 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. मॅचला पूर्णतः जकडून पकडून ठेवले. मला वाटतं 9 बॉलमध्ये परत 18 धावांची आवश्यकता. उंचावून मारलाय. खूपच सुरेख आला शॉट आणि मला वाटतं उत्कृष्ट अशी झेल. कार्तिक उत्कृष्ट असा बल्लेबाज आहे तो कार्तिक आणि त्यांनी पहिला बॅक टू बॅक 2 विकेट पडलेले आहेत. आरसीबीला मोठा झटका म्हणावा लागेल. मला वाटतं आता स्वतः कर्णधार समाधान राठोड आमचे मित्र हे याची आपली जिमची आपल्या संघाची जिम्मेदारी घेऊन बल्लेबाजीसाठी ते चाललेले आहेत. समाधान पण कोणत्याही क्षणी सामना कोणत्याही वेळी ते झुकू शकतात. चौकार षटकारची बोली त्यांची बॅट नेहमीच बोलते. आता 8 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता असेल. कोणत्याही क्षणी मॅच कधी नालबंदी जिंकू शकते तर कधी वावेघर रसायनी. उत्कृष्ट असे गोलंदाज राम. पूर्णतः 12 बॉल 20 ची छती होती तर 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. खरोखर रामला म्हणावं लागेल त्यांनी का संघ कर्णधाराने मला बॉलिंग दिली आणि संघाने दिली त्याचा पूर्णतः खेळ दाखवत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून राम. आता सामना करेल समाधान. स्फोटक बल्लेबाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच. मला वाटतं 4 ते 5 विकेट पडले असतील. समाधान उत्कृष्ट असा बॉल टाकलाय. मला वाटतं रोशनला स्ट्राईकला द्यायला पाहिजे होती कारण की रोशन अतिशय स्फोटक बल्लेबाज आहे. त्याने 3 बॉलमध्ये 12 धावा खेळून तो नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. त्याला स्ट्राईक द्यायला पाहिजे कारण की तो स्फोटक बल्लेबाजला तुम्ही स्ट्राईक नॉन स्ट्राईकला ठेवता म्हटल्यावर संघाला थोडासा धोक्यात आणून ठेवताय. आणि परत एकदा डॉट बॉल. मला वाटतं काय हो टाकले रामने. वावेघर संघ वा मानणार. खरोखरच जिम्मेदारी काय असते ते रामने दाखवून दिले. 12 बॉल 20 ची आवश्यकता असताना फक्त 2च धावा दिलेल्या आहेत आणि आता 6 बॉल 18चं लक्ष असेल. पण सामन्या समोर असेल आता रोशन अतिशय स्फोटक बल्लेबाज. 3 बॉलमध्ये 12 धावा ठोकल्यात त्यांनी. एक चौकार आणि एक षटकार आणि एक बॉल डबल काढलेले आहेत. मला वाटतं थोडासा आरसीबी नालबंदी संघ जर बॅट फुटला जात असताना खूपच 2 विकेट पडले आणि 2 बॉल समाधानी डॉट केले. तुम्ही ते 2 बॉल जर 2-2 जरी धावा काढल्या असत्या तरी 14 धावावरती संघ हा मॅच आली असती. आणि थोडासा 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. समाधान तुम्हाला टीमचं काहीतरी समाधान करावंच लागेल. फटकेबाजी मारावीच लागेल कारण की
ऋतिक अतिशय उत्कृष्ट असे बल्लेबाज आहेत ऋतिक, आणि गोलंदाज पण आहेतच ते. मला वाटतं जरूर त्यांचा डिफेंड करण्याचा टार्गेट असेल, पण तेवढाच स्फोटक बल्लेबाज रोशन असणार समोर. ऋतिक उत्कृष्ट असे बल्लेबाज पण आहेत आणि गोलंदाज पण आहेत ऋतिक. आणि पहिलाच बॉल अतिशय उंचावून मारलाय. मी बोललो होतो रोशनला तुम्ही लास्ट स्ट्राईकला का ठेवताय. पहिलाच बॉल खूप चांगल्या रीतीने 2 धावा चांगले भेटतील त्यांना. आणि आता मॅच आली आहे 5 बॉल 16. खूपच चर्चेचा चाललेला हा सामना. मला वाटतं दुसरी ओव्हर आणि चौथी ओव्हर अतिशय कमी धावा आल्यामुळे जरा आरसीबी नाणेमध्ये संघ बॅकफुटला गेला आहे. कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या. मला वाटतं वसंत आणि रामने पण 2च धावा दिल्यात. काय ओव्हर टाकले. परत एकदा खूपच चांगला शॉट आणि मला वाटतं 2 धावा घेईल तो रोशन. म्हणजे की स्ट्राईक त्याच्याकडेच ठेवेल तो. आणि मला वाटतं योग्यरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खूपच चांगले म्हणावं लागेल समाधान करून. दुसरी धाव पण हातातल्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि शुभम त्यांना वाटत असेल की माझी विकेट नसती तर मी हा सामना 1 साइड जिंकून ठेवला असता, पण शेवटी विकेटच्या माध्यमातून आपल्याला परत यावं लागतं. पण रोशन जोपर्यंत ग्राउंड क्रीजवरती असेल तोपर्यंत वाळवेकर संघ थोडासा भीतीच्या याच्यामध्ये असेल. कारण की रोशन हा कोणत्याही क्षणी मॅच फिनिश करू शकतो. त्याचे बॅट चौकार आणि षटकाराची बोली बोलतेच. कोणत्याही क्षणी तो चौकार षटकार मारू शकतो. शुभम आपल्या मित्राला बॅट, कारण की आता सिंगल डबलने मॅच विन होणार नाही आहे. कारण की चौकार षटकार मारावीच लागेल तरच तुम्ही सामनामध्ये वापसी करू शकता. दाखवावं लागेल चौकार षटकार मारावेच लागतील. आरसीबी नाणेनिधी अशी तगडीत ताकदीचा संघ आहे, पण सध्याला कोणत्या कारणास्तव बॅकफुटने गेलाय. 2 ओव्हर खूपच सुरेख टाकल्या राम आणि वसंती आणि आरसीबी नाणेनिधी संघाला पुन्हा बॅकफुटला आणून ठेवलाय. 4 बॉल 14. खूपच सुरेख असं मी बोललो होतो. रोशन जोपर्यंत क्रीजवरती असेल तोपर्यंत तुम्ही सामना जिंकू शकत नाही, कारण की त्याची बॅट चौकार आणि षटकार अशीच बोली बोलते. आणि 4 धावा. आता 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. खूपच सुरेख चाललेला हा सामना, चर्चेचा सामना. मला वाटतं कमिटीने दुसरा बॉल द्यायचा आहे, नाहीतर 2 प्लेयर तिकडे ठेवायचे आहेत. अमोल भाऊ आपले जवळजवळ 15 ते 20 बॉल तिकडे हरवलेले आहेत. खूपच सुरक्षीचा चाललेला सामना. रोशन खरोखरच मला वाटतं मागच्या ओव्हरमध्ये जर रोशनला स्ट्राईकला भेटली असती तर सामना हा काहीतरी वेगळा असता, पण तो नाश्टेकला असल्यामुळे थोडासा सामना जरा चुरशीचा होत असेल तरी पण रोशन मॅच जिंकू शकतो. 3 बॉलमध्ये 10 त्याच्यासाठी काही नाही आहे. 1 षटकार आणि 1 चौकारची आवश्यकता आहे. रोशन अतिशय चलाकी खेळाडू. मॅच कशी फिनिश करायची याचे पूर्णतः गुण रोशनमध्ये आहेत. त्याच्या समोर आपल्याला दिसेलच. बोललं जातं की रोशन हा थांबणारा प्लेअर नाहीये. षटकार, काय शॉट मारलाय रोशन. मी बोललो होतो की मागच्या ओव्हरमध्ये जर रोशनला स्ट्राईक भेटले असतील हा सामना आतापर्यंत आरसीबी नाणेमध्ये विजय झाला असता. तरी पण सामना पूर्णतः आरसीबी नाणेच्या पडदा 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. परत वापसी केली आरसीबी नाणेबंदी संघाने. रोशनने परत मॅच मध्ये आणून ठेवलंय नालबंदी संघाला. उत्कृष्ट असा मारला आणि हा विजय षटकार, विजय चौकार असेल मानावं लागेल खरोखरच.
चारच बॉल भेटले होते रोशनला आणि 4 बॉल मध्ये त्यांनी जवळजवळ 17 धावा ठोकून आपल्या संघाला विजय करून दिलाय. कॉंग्रॅच्युलेशन आरसीबी नालबंदी. आणि मला वाटतं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साहजिकच हा रोशनलाच जाईल. अभिनंदन आरसीबी नालबंदीने हाडला का वावेकर रसायने. 18 धावा पाहिजे होता आणि रोशनने 1 बॉल ठेवून विजयी दिला आपल्या